हेच कारण आहे. काही महिला त्यांच्या वयापेक्षा अधिक तरुण दिसतात. वय बहुतेक महिलांसाठी हा फक्त कॅलेंडरवर बदलणारा एक आकडा नसतो. तो आरशात दिसणाऱ्या प्रत्येक छोट्या बदलासोबत मनात निर्माण होणारा एक प्रश्न असतो. मी आधीसारखे दिसते का? माझ्या चेहऱ्यावरच्या या बारीक रेषा आता कायमच्या राहणार का? पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? आपल्या आजूबाजूलाच अशा अनेक महिला असतात ज्या 45 किंवा 50 वर्षांच्या असूनही इतक्या ताज्या, आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक दिसतात की त्यांचं खरं वय सांगितलं तर लोकांना विश्वासच बसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, त्यांच्या डोळ्यात जिवंतपणा असतो आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर पहिला विचार येतो, यांचं रहस्य नेमकं काय आहे? लोक म्हणतात त्यांचं जेनेटिक्स खूप चांगलं असेल. काहींना वाटतं त्या नक्कीच महागड्या क्रीम वापरत असतील. तर काही जण सरळ प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंटपर्यंत पोहोचतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या तिन्ही गोष्टी बहुतेक वेळा ख्या नसतात, तर खरं रहस्य इतकं साधं आहे की ते आपल्या नजरेसमोर असतानाही आपण ते पाहत नाही. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 7 सवयींपैकी किमान 4 सवयी तुम्ही कदाचित आजही करत असाल, पण चुकीच्या पद्धतीने. आणि कदाचित त्या चुकीमुळे तुमचं वय चेहऱ्यावर अपेक्षेपेक्षा लवकर दिसत असेल. त्यांच्याकडे असा कोणताही जादूचा फॉर्म्युला नसतो जो फक्त श्रीमंत लोकांना परवडतो. त्यांच्याकडे असतात काही अशा सवयी, काही अशा विचार करण्याच्या पद्धती, ज्या हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या संपूर्ण उपस्थितीत दिसू लागतात. पण इथे एक महत्त्वाचा पैलू समजून घ्या. आजचा हा व्हिडिओ मेकअप, फेस पॅक किंवा महागड्या ब्युटी प्रॉडक्टबद्दल नाही. कारण खरी सुंदरता आरशासमोर फक्त तयार होत नाही. ती आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमधून तयार होत असते. प्रत्येक दिवसात आपण स्वतःसाठी घेतलेला एक छोटासा निर्णय वर्षानुवर्षांनी आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो. म्हणूनच अनेक महिला वाढत्या वयासोबतही अधिक आकर्षक दिसतात. तर काहींच्या चेहऱ्यावर थकवा खूप लवकर दिसू लागतो. आता इथेच एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. तुमच्या आयुष्यात अशी एखादी महिला आहे का, जिचं वय ऐकल्यावर तुम्ही मनात म्हटलं होतं, असं कसं शक्य आहे? ती तुमची आई असू शकते, मावशी, शेजारीण, ऑफिसमधली सहकारी किंवा तुमची एखादी मैत्रीणही असू शकते. तिच्याबद्दल एक क्षण विचार करा. कारण आज आपण ज्या 7 सवयींबद्दल बोलणार आहोत, त्या कदाचित तिच्या आयुष्याचाही भाग असू शकतात. पण लक्षात ठेवा, या 7ही सवयींपैकी शेवटची सवय अशी आहे जी बहुतेक महिला आयुष्यभर दुर्लक्षित करतात आणि कदाचित हाच तो फरक असतो, जो एका महिलेच्या चेहऱ्यावर वेळेआधी वय दिसू देतो, तर दुसरी महिला वाढत्या वयासोबतही अधिक सुंदर, अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि अधिक आकर्षक दिसत राहते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजनंतर कदाचित तुम्ही आरशात स्वतःकडे पाहण्याची पद्धतच कायमची बदलून जाईल. पण पुढे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर कितीही बदल झाले तरी मी प्रत्येक वयात तितकीच सुंदर आणि खास आहे, असं मानणाऱ्या किती महिला इथे आहेत? जर तुम्हाला स्वतःची ही खरी किंमत माहीत असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी अनमोल आहे. आता पाहूया पहिलं रहस्य. पहिलं रहस्य अशा एका सवयीचं आहे जी कोणत्याही क्रीमपेक्षा, कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटपेक्षा आणि कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. कितीही अडचणी आल्या तरी काही महिलांच्या चेहऱ्यावर एक शांतपणा कायम असतो. त्यांच्यावरही टीका होते. त्यांनाही लोक चुकीचं समजतात. त्यांनाही घरात, नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी ताण येतो. पण तरीही त्या आतून तुटलेल्या वाटत नाहीत. कारण त्या प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाहीत. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या भावनाही नसतात किंवा त्यांना काहीच फरक पडत नाही.
यामागचं कारण वेगळंच आहे. त्या एक अशी कला शिकलेल्या असतात जी बहुतेक महिला कधीच शिकत नाहीत. त्या प्रत्येक शब्दाला स्वतःची किंमत ठरवू देत नाहीत. सासूने एखादा टोमणा मारला, ऑफिसमध्ये कुणी विनाकारण टीका केली, एखाद्या नातेवाईकाने तुलना केली किंवा कुणी त्यांच्या दिसण्यावर टिप्पणी केली, त्या लगेच स्वतःलाच दोष देत बसत नाहीत. त्या स्वतःला एक साधा प्रश्न विचारतात. ही गोष्ट माझ्या आयुष्यावर खरंच परिणाम करणारी आहे का, की मी फक्त तिचा भार उगाच मनात वाहती आहे? आणि इथेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. मानसोपचार तज्ज्ञ याला सिलेक्टिव्ह इग्नोरिंग असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला तिथेच सोडून द्यायचं, हे जाणीवपूर्वक ठरवणं. कारण प्रत्येक लढाई लढणं ही ताकद नसते. योग्य लढाई निवडणं ही खरी ताकद असते. अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की जेव्हा आपण सतत राग, चिंता, अपराधीपणा किंवा दुखावलेल्या भावनांमध्ये जगतो, तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वारंवार वाढतो. थोड्या वेळासाठी तो उपयोगी असतो, पण दिवसेंदिवस तो वाढत राहिला तर त्याचा परिणाम फक्त मनावरच नाही, तर शरीरावर आणि त्वचेवरही दिसू लागतो. चेहरा थकलेला दिसू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि चेहऱ्यावरचा नैसर्गिक ताजेपणा हळूहळू कमी होत जातो. म्हणूनच वयाने मोठ्या असूनही काही महिला शांत आणि प्रसन्न दिसतात, तर काही कमी वयातच थकलेल्या वाटू लागतात. वास्तविक पाहता स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज सोडून देणं, प्रत्येक टीकेला उत्तर देणं आणि प्रत्येक नकारात्मक व्यक्तीला आपल्या मनात जागा देणं हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. त्या परिस्थितीवर नेहमी नियंत्रण ठेवू शकत नाहीत, पण त्या आपल्या प्रतिक्रियेवर नक्की नियंत्रण ठेवतात आणि हीच सवय वर्षानुवर्ष त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि आकर्षण निर्माण करते. पण इथेच खेळ बदलतो. समजा तुमचं मन खूप शांत आहे. तुम्ही ताणही व्यवस्थित हाताळता. तरीसुद्धा रात्री नकळत होणारी एक चूक दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वप्रथम तुमच्या चेहऱ्यावर दिसते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चूक लाखो महिला रोज करतात नकळत. दुसरं रहस्य ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण फरक माहिती असण्यात नाही. तो त्या माहितीचा रोजच्या आयुष्यात वापर करण्यात असतो. ज्या महिला सकाळी उठल्यावर अगदी ताज्या, प्रसन्न आणि उत्साही दिसतात, त्यांचा चेहरा पाहिला की असं वाटतं जणू रात्री कोणीतरी त्याला नव्याने ऊर्जा दिली आहे. यामागचं कारण फक्त एवढंच नाही की त्या झोपतात. खरं रहस्य हे आहे की त्या रात्री फक्त झोपत नाहीत. त्या आपल्या शरीराला आणि मेंदूला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ देतात. आता तुम्ही विचाराल, झोप तर सगळ्याच घेतात. मग फरक कुठे पडतो? फरक पडतो तो रात्रीच्या त्या काही तासांमध्ये. पण इथे बहुतेक महिला एक अशी चूक करतात जी त्यांना झोपल्यावरही थकलेले ठेवते. रात्री साधारण 10 ते पहाटे 2 या वेळेत आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक प्रक्रिया सर्वाधिक सक्रिय असतात. याच काळात मेलाटोनिन या हार्मोनचे प्रमाण वाढतं. हा हार्मोन फक्त झोप आणत नाही, तर शरीराच्या नैसर्गिक दुरुस्तीच्या प्रक्रियेलाही मदत करतो. त्याचवेळी ग्रोथ हार्मोन देखील अधिक प्रमाणात कार्यरत होतो, जो दिवसभर झालेल्या पेशींच्या झिजेची भरपाई करण्यास हातभार लावतो. म्हणूनच चांगली झोप घेतलेल्या महिलेचा चेहरा सकाळी अधिक ताजतवाना दिसू शकतो. पण इथे फक्त शरीराचीच नाही, तर मेंदूचीही दुरुस्ती सुरू असते. दिवसभर जमा झालेला मानसिक ताण, माहितीचा भडीमार, भावनिक थकवा हे सगळं व्यवस्थित हाताळण्यासाठी मेंदूला शांत, अखंड झोपेची गरज असते. म्हणूनच चांगली झोप ही फक्त विश्रांती नसून ब्रेन रिकव्हरीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही किती शांत, किती एकाग्र आणि किती उत्साही असाल, हे मोठ्या प्रमाणात मागच्या रात्रीच्या झोपेवर अवलंबून असतं.
आता जरा स्वतःच्या सवयींचा विचार करा. रात्री झोपायची वेळ झाली की तुमचा हात आपोआप मोबाईलकडे जातो का? फक्त 5 मिनिटं म्हणून सुरू झालेल्या रील्स कधी अर्धा तास किंवा तासभर चालतात हेच कळत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहरा थकलेला, डोळे जड आणि मन चिडचिड वाटतं. याच्या उलट ज्या महिला झोपेचा आदर करतात त्या रात्री उशिरापर्यंत स्क्रीनसमोर बसण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला विश्रांती देणं निवडतात. त्यांना माहिती असतं की आजची योग्य झोप म्हणजे उद्याच्या आत्मविश्वासाची गुंतवणूक आहे. म्हणूनच त्या झोपेला वेळेचा अपव्यय मानत नाहीत, तर स्वतःवर केलेली सर्वात शहाणी गुंतवणूक मानतात. कारण सकाळचा नैसर्गिक ताजातवाना कोणत्याही मेकअपमुळे तयार होत नाही. तो शांत रात्रीत तयार होतो. एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा. 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला थकलेला आणि चिडचिडा चेहरा दिसावा. असं वाटतं की एक प्रसन्न आणि जिवंत चेहरा. हा निर्णय आज रात्री तुम्ही मोबाईल कधी बाजूला ठेवता यावर अवलंबून आहे. पण पुढची सवय इतकी साधी आहे की बहुतेक महिला हसतील. पण त्याच सवयीमुळे चेहऱ्यावरच खरं वय दिसायला लागतं. आरशात दिसणाऱ्या या बदलाचं खरं कारण तिसऱ्या रहस्यात दडलं आहे. तरुण दिसणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो हा जिममुळेही नसतो. तो त्यांच्या मूव्हमेंटमुळे असतो. आणि इथे मूव्हमेंट म्हणजे तासनतास व्यायाम करणं नाही. फक्त दिवसातील 20 मिनिटांची सातत्यपूर्ण हालचाल ही वर्षानुवर्षांनी तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकते. इथेच 90% महिला फसतात. त्या विचार करतात की दिवसभर घरातील काम केली म्हणजे व्यायाम झालाच. पण काम करताना शरीर तणावात असतं, मोकळं नसतं. 2 महिलांची तुलना करा. एक महिला दिवसभर घरातील सगळी कामं घाईघाईने संपवून उरलेला वेळ एकाच जागी बसून काढते. तर दुसरी महिला दिवसाभरात स्वतःसाठी फक्त 20 मिनिटं राखून ठेवते. कधी चालते, कधी योगा करते, कधी हलका व्यायाम करते किंवा फक्त शरीराला मोकळं हालचाल करू देते. काही महिन्यांनी दोघींच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर फरक हळूहळू दिसू लागतो. हा फरक मेकअपचा नसतो. तो शरीराच्या आतल्या ऊर्जेचा असतो. वैद्यकीय संशोधनानुसार जेव्हा तुम्ही नियमित हालचाल करता तेव्हा तुमच्या शरीरातील ब्लड फ्लो वाढतो. रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक घटक त्वचेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतात. त्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक तजेला दिसू लागतो. त्याचवेळी शरीरात एंडॉर्फिन्स नावाची रसायनं तयार होतात, ज्यांना अनेकदा फील गुड केमिकल्स असं म्हटलं जातं. यामुळे फक्त मूड चांगला होत नाही, तर तणावाचाही परिणाम कमी जाणवतो. आणि तणाव कमी असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नियमित हालचाल करणाऱ्या महिला फक्त शरीर मजबूत करत नाहीत, त्या स्वतःच्या मनालाही एक संदेश देत असतात. मी कितीही व्यस्त असले तरी स्वतःसाठी वेळ काढते. मानसोपचारशास्त्रात याला सेल्फ डिसिप्लिनची ओळख म्हणता येईल. कारण प्रेरणा रोज मिळत नाही, पण सवय रोज काम करते. ज्या महिला स्वतःशी केलेलं वचन पाळतात त्यांचा आत्मविश्वास हळूहळू वाढतो. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी चेहऱ्यावर कोणत्याही मेकअपमुळे निर्माण करता येत नाही. ऑफिसमध्ये दिवसभर संगणकासमोर बसणारी महिला असो किंवा घर आणि कुटुंब सांभाळणारी गृहिणी, शरीराला सतत एका जागी अडकवून ठेवणं ही त्याची नैसर्गिक अवस्था नाही. शरीराला हालचाल हवी असते. म्हणूनच ज्या महिला वय वाढल्यानंतरही चपळ, उत्साही आणि जिवंत वाटतात, त्यांनी व्यायामाला शिक्षा नाही तर स्वतःवरील प्रेमाचा एक भाग बनवलेला असतो. पण आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की हे तर अगदीच किरकोळ आहे. पण ही सवय जितकी छोटी वाटते, तिचा परिणाम तितकाच सर्वात मोठा असतो. इथून पुढे बहुतेक महिला चूक करतात. ज्या महिला दिवसभरात स्वतःसाठी 5 सेकंदही काढू शकत नाहीत,
त्या दिवसभर पाणी पिणं सुद्धा विसरतात. आणि ही छोटीशी दुर्लक्षित सवय त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा हळूहळू हिरावून घेते. वयापेक्षा तरुण दिसणाऱ्या महिलांच्या पर्समध्ये मेकअप असो वा नसो, पाण्याची बाटली मात्र जवळजवळ नेहमीच असते. गंमत म्हणजे त्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याआधी सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या पाणी पिण्यापासून करतात. त्या तहान लागण्याची वाट का पाहत नाहीत? कारण तहान लागणे म्हणजे शरीर आधीच पाण्याच्या कमतरतेचा इशारा देत आहे. त्या आपल्या शरीराचं ऐकायला शिकलेल्या असतात. त्या त्याला शेवटच्या क्षणापर्यंत ताणत नाहीत. आणि ही छोटीशी सवय वर्षानुवर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर मोठा फरक निर्माण करते. 2 महिलांची कल्पना करा. पहिली महिला दिवसभर इतक्या कामात व्यस्त असते की तिला पाणी प्यायची आठवणच होत नाही. संध्याकाळी अचानक तहान लागते आणि मग ती एकदम 2-3 ग्लास पाणी पिते. दुसरी महिला मात्र दिवसभर थोडं थोडं पाणी पीत राहते. तिला तहान लागण्याची वाट पाहावी लागत नाही, कारण ती आधीच आपल्या शरीराची काळजी घेत असते. काही महिन्यांनी दोघींच्या सवयींचा परिणाम फक्त त्यांच्या आरोग्यावरच नाही, तर त्यांच्या त्वचेवरही दिसू लागतो. एकीचा चेहरा थकलेला आणि निस्तेज वाटतो तर दुसरीच्या चेहऱ्यावर नैसर्गिक त्वचेला टिकून राहतो. त्वचेचा मोठा भाग पाण्यावर अवलंबून असतो. शरीराला पुरेचं पाणी मिळालं की त्वचेला आवश्यक ओलावा टिकवून ठेवणं सोपं जातं. रक्ताभिसरणही अधिक चांगलं होतं आणि शरीरातील अनेक नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत चालतात. त्यामुळे चेहरा अधिक ताजा आणि निरोगी दिसू शकतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ पुरेसा पाणी पिण्याला निरोगी जीवनशैलीचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानतात. आपल्या आयुष्यातील मोठे बदल अनेकदा छोट्या सातत्यपूर्ण सवयींमधून घडतात. यालाच टायनी हॅबिट्स म्हणतात. दिवसातून वेळोवेळी पाणी पिणे ही फक्त आरोग्याची सवय नसते. ती स्वतःला दिलेली एक शांत आठवण असते. मी माझी काळजी घेते. आणि ज्या महिला स्वतःच्या छोट्या गरजांकडे सातत्याने लक्ष देतात, त्यांच्यासाठी सेल्फ केअर हा एखादा रविवारचा कार्यक्रम नसतो. तो त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेला असतो. स्वतःवर प्रेम करणे नेहमी मोठ्या गोष्टींनी सिद्ध होत नाही. ते अनेकदा अशा छोट्या निर्णयांमधून दिसतं. वेळेवर पाणी पिणे, स्वतःसाठी 2 मिनिट थांबणे, शरीराचं ऐकणे, या साध्या वाटणाऱ्या सवयीच कालांतराने चेहऱ्यावर शांतता, ताजेपणा आणि नैसर्गिक आकर्षण बनून दिसतात. पुन्हा एकदा स्वतःला विचारून पहा, आज दिवसभरात मी माझ्या शरीराला पुरेसं पाणी दिलं की कामाच्या गडबडीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं? पण फक्त पाणी पुरेसं नसतं. 5वं रहस्य अशा एका गोष्टीशी जोडलेलं आहे जी पुढच्या 10 वर्षात तुमचा चेहरा कसा दिसेल हे ठरवते. 5वं रहस्य त्यांच्या आरशात नाही, तर त्यांच्या थाळीत लपलेलं असतं. काही महिला वाढत्या वयातही इतक्या उत्साही आणि ताज्या दिसतात की त्यांचा चेहरा पाहून वाटतं जणू वेळेने त्यांना स्पर्शच केलेला नाही. अनेकांना वाटतं यामागे महागडी औषधं किंवा विशेष डाएट प्लान असेल. पण खरं रहस्य इतकं अवघड नसतं. ते त्यांच्या रोजच्या जेवणात असतं. कारण त्या फक्त पोट भरण्यासाठी खात नाहीत. त्या आपल्या शरीराला काय खायला घालत आहेत याची जाणीव ठेवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तरुण आणि निरोगी दिसणाऱ्या महिला एखादं जादूचं सुपरफूड खात नाहीत. उलट त्या एक अशी गोष्ट शक्य तितकी कमी करतात जी लाखो महिला नकळत रोज खात असतात आणि ती म्हणजे जास्त प्रमाणातील साखर आणि अतिप्रक्रिया केलेले गोड पदार्थ. प्रश्न हा नाही की गोड कधीच खायचं नाही. प्रश्न हा आहे की ते रोजची सवय बनतं का? कारण प्रत्येक छोटासा निर्णय वर्षानुवर्षांनी आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू लागतो. पोषणशास्त्रातील संशोधनानुसार जेव्हा आपण सातत्याने जास्त साखर आणि प्रोसेस्ड अन्न खातो, तेव्हा शरीरात इन्फ्लमेशन म्हणजेच सूक्ष्म स्वरूपाचा दाह वाढू शकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात खाल्लेली साखर ही फक्त वजन वाढवत नाही, तर ती त्वचेचा ताठरपणा टिकवून ठेवणाऱ्या कोलेजनला वेळेआधी कमकुवत करते. या उलट ताजी फळं, हिरव्या भाज्या, सुकामेवा आणि रंगीबेरंगी नैसर्गिक अन्नपदार्थांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्यास मदत करतात. म्हणूनच तज्ज्ञ रोजच्या आहारात नैसर्गिक, संतुलित आणि विविध रंगांच्या अन्नाला महत्त्व देतात. एक छोटंसं उदाहरण पहा. सण आला, लग्न समारंभ आला किंवा एखादा खास दिवस आला की प्रत्येकजण आवडीचे पदार्थ खातो. त्यात काहीच चुकीचं नाही. पण फरक इथे पडतो. काही महिला सण संपला तरी त्याच पद्धतीने रोजच गोड खाणं सुरू ठेवतात. तर काही महिला सणाचा आनंद मनापासून घेतात, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या संतुलित दिनचर्येकडे परत येतात. त्या स्वतःला कोणत्याही गोष्टीपासून कायमच वंचित ठेवत नाहीत, पण त्या रोजच्या सवयींना बिघडूही देत नाहीत. आणि हा छोटासा फरक काही वर्षांनी खूप मोठा दिसतो. यामागे एक सुंदर संकल्पना आहे डिलेड ग्रटिफिकेशन, म्हणजेच आत्ताच्या क्षणाचा मोह थोडा कमी करून भविष्यातील मोठ्या फायद्याची निवड करणं. ज्या महिला प्रत्येक वेळी चवीच्या मोहापुढे हरत नाहीत त्या स्वतःवर कठोर नसतात, त्या स्वतःबद्दल जबाबदार असतात. त्यांना माहिती असतं की आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच्या आरशात दिसणार आहे. म्हणून त्या डाएट करत नाहीत, त्या एक अशी जीवनशैली निवडतात जी त्यांना दीर्घकाळ निरोगी आणि उत्साही ठेवते. सुंदर दिसणाऱ्या महिलांची थाळी रंगांनी भरलेली असते, पण ती कृत्रिम रंगांनी नाही तर निसर्गाने दिलेल्या रंगांनी. कारण त्या समजून घेतात की शरीराला जे पोषण आतून मिळतं त्याचं प्रतिबिंब बाहेर दिसतंच. पण पुढच्या रहस्यात एक असा बदल आहे जो कोणताही डाएट किंवा व्यायाम करू शकत नाही. तो बदल थेट मनातून सुरू होतो. 6वं रहस्य पाहिल्यावर अनेकांना जाणवेल की त्या इतके वर्षांपासून एका चुकीच्या गोष्टीच्या मागे धावत होत्या, कारण काही महिलांच्या चेहऱ्यावर अशी एक चमक असते जी कोणत्याही मेकअपमुळे, कोणत्याही महागड्या क्रीमने किंवा कोणत्याही ब्युटी ट्रीटमेंटने तयार करता येत नाही. तुम्ही अशा महिलांना नक्कीच भेटला असाल. त्यांच्या चेहऱ्यावर परफेक्ट मेकअप नसतो. कदाचित त्यांनी कोणताही विशेष प्रयत्नही केलेला नसतो. पण तरीही त्यांच्याकडे पाहिलं की एक वेगळंच आकर्षण जाणवतं. मग प्रश्न पडतो, त्यांच्याकडे असं नेमकं काय असतं? उत्तर आहे त्यांच्या चेहऱ्यावरची नैसर्गिक स्मितरेषा आणि त्यांच्या मनातली सकारात्मक ऊर्जा. पण इथे मी हस्त राहण्याबद्दल बोलत नाही. आयुष्यात प्रत्येकालाच दुःख, ताण आणि अडचणी येतात. प्रश्न हा नाही की तुम्ही कधीच रडू नये. प्रश्न हा आहे की प्रत्येक दुःख तुमच्या चेहऱ्यावर कायमच घर करून बसतं का, की तुम्ही त्यातून पुन्हा उभं राहायला शिकता. मानसोपचार अभ्यासानुसार जेव्हा आपण मनापासून हसतो किंवा एखाद्या आनंददायी क्षणाचा अनुभव घेतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही रासायनिक संदेशवाहक अधिक सक्रिय होतात. हे बदल तणावाची तीव्रता कमी करण्यास मदत करू शकतात आणि आपल्याला अधिक हलकं, शांत आणि सकारात्मक वाटू शकतं. त्याच वेळी चेहऱ्याच्या अनेक स्नायूंमध्ये नैसर्गिक हालचाल होते. रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर एक जिवंतपणा दिसून येतो. म्हणूनच मनापासून उमटलेलं स्मित अनेकदा कृत्रिम हसण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं जाणवतं. एक छोटी गोष्ट विचार करा. 2 बहिणी आहेत. दोघींचं वय सारखंच. दोघीही स्वतःची काळजी घेतात. पण एक बहीण प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधते. ती कुटुंबासोबत हसते, स्वतःवरही हसते, चूक झाली तर स्वतःला माफ करते आणि प्रत्येक दिवस परिपूर्ण असण्याची अपेक्षा ठेवत नाही. दुसरी बहीण मात्र सतत तुलना करत राहते. सोशल मीडियावर इतरांचे आयुष्य पाहून स्वतःला कमी समजते. प्रत्येक छोट्या गोष्टीवर ताण घेते आणि चेहऱ्यावरचं हसू दिवसेंदिवस कमी होत जातं. काही वर्षांनी दोघींच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर फरक फक्त त्वचेत नसतो.
तो त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसतो. झालेले टोमणे, जुन्या कटू आठवणी आणि सततची तुलना या गोष्टींचा भार चेहऱ्यावर घेऊन जगायचं की त्या सोडून देऊन चेहऱ्यावर एक हलकं हास्य ठेवायचं, हा विचार आजच करायला हवा. पॉझिटिव्ह इमोशन म्हणजे फक्त आनंदी राहणं नाही. ती एक अशी मानसिक सवय आहे जी आपल्याला संकटातूनही पुन्हा उभं राहायला शिकवते. ज्या महिला आयुष्यातील चांगल्या क्षणांचे मूल्य ओळखतात, कृतज्ञ राहतात आणि स्वतःशी सौम्यपणे वागतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते आणि ही शांतता कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाने विकत घेता येत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, सुंदर दिसणं म्हणजे फक्त सुरकुत्या नसणं नाही. अनेकदा चेहऱ्यावरचं खरं सौंदर्य हे मनातल्या हलकेपणातून, समाधानातून आणि जिवंतपणातून जन्माला येतं. कदाचित म्हणूनच काही महिलांचा चेहरा वय वाढलं तरीही कधीच थकलेला वाटत नाही. पण आता आपण अशा एका सवयीबद्दल बोलणार आहोत जी या सगळ्यांनंतरही अनेक महिला दुर्लक्षित करतात. त्या चांगलं खातात, पाणी पितात, व्यायाम करतात, मनही सकारात्मक ठेवतात. पण तरीही नकळत रोज अशी एक चूक करतात जी त्यांच्या त्वचेवर वर्षानुवर्षे शांतपणे परिणाम करत राहते आणि हीच आपल्या आजच्या व्हिडिओमधली सर्वात मोठी चूक आहे. 7वं आणि शेवटचं रहस्य असं आहे ज्याकडे अनेक महिला वर्षानुवर्ष दुर्लक्ष करतात. कारण त्याचा परिणाम एका दिवसात दिसत नाही. तो हळूहळू दिसतो. इतका हळूहळू की जेव्हा तो लक्षात येतो तेव्हा बऱ्याचदा उशीर झालेला असतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की सूर्य रोज तुमच्या चेहऱ्यावर एक अदृश्य सही करून जात असतो? ती सही तुम्हाला त्या क्षणी दिसत नाही. पण दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे तीच सही त्वचेवर आपल्या खुणा सोडू लागते. म्हणूनच वयापेक्षा तरुण दिसणाऱ्या महिला एक गोष्ट कधीच विसरत नाहीत. त्या फक्त बाहेर पडण्यासाठी तयार होत नाहीत. त्या स्वतःच्या त्वचेला संरक्षण देऊन बाहेर पडतात. आणि गंमत म्हणजे अनेक महिलांना अजूनही वाटतं की फक्त उन्हाळ्यात किंवा प्रखर ऊन असलं तरच त्वचेची काळजी घ्यायची. पण वास्तव यापेक्षा वेगळं आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते सूर्यापासून येणाऱ्या यूव्ही किरणांचा दीर्घकाळ आणि वारंवार होणारा संपर्क त्वचेवर परिणाम करू शकतो. म्हणूनच बाहेर पडताना त्वचेचे योग्य संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. हे संरक्षण फक्त सनस्क्रीनपुरतं मर्यादित नसतं. शक्य असेल तेव्हा टोपी, छत्री, सनग्लासेस किंवा त्वचा झाकणारे कपडे वापरणे, तसेच प्रखर उन्हात अनावश्यक वेळ टाळणे या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या ठरू शकतात. कारण उद्देश सूर्याची भीती बाळगणं नाही, तर त्याच्याशी शहाणपणाने वागणं आहे. एक उदाहरण घ्या. 2 महिला रोज ऑफिसला जातात. पहिली महिला म्हणते, फक्त 10 मिनिटांचाच तर रस्ता आहे, काही होणार नाही आणि ती वर्षानुवर्षे कोणतीही काळजी न घेता उन्हात फिरत राहते. दुसरी महिला मात्र बाहेर पडण्यापूर्वी 2 मिनिट स्वतःसाठी देते. शक्य असेल तिथे त्वचेचे संरक्षण करते, उन्हाची तीव्रता लक्षात घेते आणि ही छोटी सवय रोज पाळते. सुरुवातीला दोघींमध्ये काहीच फरक जाणवत नाही, पण काही वर्षांनी आरशात मात्र फरक स्पष्ट दिसू लागतो. कारण सौंदर्य हे अनेकदा एका मोठ्या निर्णयाने तयार होत नाही. ते हजारो छोट्या निर्णयांची बेरीज असते. फ्युचर थिंकिंग म्हणजेच भविष्यातील परिणामांचा विचार करून आज योग्य निर्णय घेण्याची सवय. ज्या महिला पाळतात त्या फक्त आज सुंदर दिसण्यासाठी जगत नाहीत. त्या 5 किंवा 20 वर्षांनंतरच्या स्वतःचीही काळजी घेत असतात. म्हणूनच त्यांच्यासाठी त्वचेचं संरक्षण ही रोजची सवय असते, ओझं नसतं. या 7ही सवयींचे सौंदर्य इथेच आहे. त्यात कोणतीही जादू नाही, कोणताही शॉर्टकट नाही. फक्त रोजचे छोटे, शहाणे आणि सातत्यपूर्ण निर्णय आहेत, जे महिला दररोज स्वतःसाठी घेतात आणि त्याच निर्णयांचे सुंदर प्रतिबिंब काही वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतं.
पण या 7 सवयींपेक्षा मोठं एक अंतिम सत्य अजून बाकी आहे. कारण काही महिला या सगळ्या गोष्टी पाळतात, तरीही त्यांच्यात तो आत्मविश्वास, ती नैसर्गिक आकर्षकता आणि ते वेगळेपण का दिसत नाही? याचं उत्तर कोणत्याही आरशात नाही. ते त्यांच्या स्वतःकडे पाहण्याच्या नजरेत लपलेलं आहे आणि हेच आजचं सर्वात महत्त्वाचं सत्य आहे. आणि आता शेवटी मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. आज आपण ज्या 7 सवयींबद्दल बोललो त्या फक्त चेहरा सुंदर दिसण्यासाठी नाहीत. त्या स्वतःवर प्रेम करण्याच्या 7 वेगवेगळ्या पद्धती आहेत. कारण खरं सांगायचं तर वय कधीच माणसाला म्हातारं करत नाही. माणूस म्हातारा होतो तो स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो. स्वतःची किंमत विसरायला लागतो आणि आरशात स्वतःच्या सौंदर्यापेक्षा फक्त उणिवा शोधू लागतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभ्या राहाल, तेव्हा सुरकुत्या मोजू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी माझ्यासाठी काय केलं? कारण आरसा फक्त तुमचा चेहरा दाखवतो, पण तुमची खरी ओळख दाखवत नाही. तुमची ओळख तुमच्या आत्मविश्वासात आहे, तुमच्या धैर्यात आहे, तुमच्या संघर्षात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर असलेल्या प्रेमात आहे. लक्षात ठेवा, सुंदर दिसणं म्हणजे नेहमीच तरुण दिसणं नाही. सुंदर दिसणं म्हणजे प्रत्येक वयात स्वतःला स्वीकारणं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःची किंमत कोणाच्याही मतावर अवलंबून ठेवणं. जग तुम्हाला किती सुंदर म्हणतं यापेक्षा तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहता हे 1000 पट जास्त महत्त्वाचं आहे. आजपासून एक छोटा निर्णय घ्या, स्वतःची तुलना कोणाशीही करायची नाही, स्वतःला कमी लेखायचं नाही आणि रोज स्वतःसाठी एकतरी अशी गोष्ट करायची जी तुम्हाला मनापासून सांगेल, मी महत्त्वाची आहे. मी स्वतःची काळजी घेण्यास पात्र आहे. जर आजच्या 7 सवयींपैकी एक जरी सवय तुम्ही आजपासून अंगीकारणार असाल तर कमेंटमध्ये मी अनमोल आहे नक्की लिहा. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि अशाच संशोधनावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.